जरा कुठे उन्हाळा सुरू झाला की लगेच आपल्याला थंड पेय प्यावीशी वाटतात। त्यासाठी आपल्याला अगदी घरामध्ये उपलब्ध असलेलं एखादं सरबत किंवा आपल्याला थंडावा देणारं नारळाचं पाणी उपलब्ध असतंच, पण तुम्ही एखादं चविष्ट मॉकटेल तयार करून या थंड पेयाची रंगत वाढवू शकता। चला पाहूया असंच एक मॉकटेल, फॉरेस्ट फायर या नावाचं। नमस्कार, मी राज। आज आता आपण आहोत रेन फॉरेस्ट लोअर परेल इथे आणि मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आज रेन फॉरेस्टची स्पेशल मॉकटेल ज्याचं नाव आहे फॉरेस्ट फायर। ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे पायनॅपल ज्यूस, आल्मंड सिरप, पॅशन फ्रूट सिरप आणि हे जे ठेवलेले आहे हे आपल्याला स्पेशल गार्निशिंगसाठी लागतं। आणि आता आपण बघूया की हे फॉरेस्ट फायर हे मॉकटेल कसं बनवतात ते। तर पहिले शेकरमध्ये आपण आता आईस क्यूब टाकायचे आहेत आणि आईस क्यूब टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पायनॅपल ज्यूस टाकत आहोत आणि आता पायनॅपल ज्यूस टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकतो आपण आल्मंड सिरप 30 ml। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पॅशन फ्रूट सिरप। आता आपण हे याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे आणि आता आपल्याला चांगल्या प्रकारे शेक करून घ्यायचं आहे। हे चांगल्या प्रकारे शेक झाल्यानंतर आता जे हे मॉकटेल तयार झालं आहे ते आपण गाळून घेतोय आणि पूर्ण ग्लास नाही, अर्धा ग्लास आहे आणि अर्धा ग्लासामध्ये याच्यामध्ये आपण स्मोकचा फ्लेवर देणार आहोत आपण त्याला स्पेशल। आता ह्याच्यात आपण प्रथम टाकतो ड्राय आईस, त्याच्यानंतर ऑरेंज पील, मग बेसिल लीव्स आणि मिंट लीव्स, काफिर लाईम, थोडं रोज पेटल आणि आपण टाकणार याच्यामध्ये गरम पाणी। आता हा जो धूर निघतोय हा स्मोक धूर आलेला आहे। आपण एक स्पेशल याला आपण फ्लेवर दिलेला आहे आणि हा जो धूर आहे हा या मॉकटेलमध्ये आपण टाकायचा आहे आणि या मॉकटेलला स्पेशल फ्लेवर देतोय आपण आता फॉरेस्ट फायर। आता आपण याला परत स्मोकचा फ्लेवर देतोय। हीच या मॉकटेलची खासियत आहे की याला आपण एक स्मोकचा फ्लेवर देतोय। अशा तरी मी याची परत टेस्ट घेतोय आता। अप्रतिम स्मोकी फ्लेवरचं हे फॉरेस्ट फायर रेडी झालेलं आहे, सुंदर।